महाराष्ट्रात चाललंय काय असा सवाल केला जातोय। राज्यामध्ये मारहाणीच्या घटना वाढताना पाहायला मिळतात। अमरावतीत आशा वर्करकडून गर्भवती महिलेला मारहाण केली गेली, तर बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचाकडून मारहाण केली गेली आहे। दोन घटना आपण पाहतोय मारहाणीच्या। राज्यात मारहाणीच्या घटना या वाढताना पाहायला मिळतात। अमरावतीमध्ये आशा वर्करकडून गर्भवती महिलेला मारहाण केली गेली, तर बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचाकडून मारहाण केली गेली आहे। काठ्या आणि जेसीबी पाईपने महिला वकिलाला मारहाण केली गेली। अमरावतीमध्ये आशा वर्करने गर्भवती महिलेला मारहाण केली, तर बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचाकडून मारहाण केली गेलेली आहे। त्यामुळे आता महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय असा प्रश्न हा उपस्थित केला जातोय। तीव्र प्रतिक्रिया आता यावर उमटत आहेत। आपण या दोन घटना पाहतोय, अमरावती आणि बीड मधील। अमरावतीमध्ये आशा वर्करकडून गर्भवती महिला आणि तिच्या पतीला मारहाण केली गेलेली आहे, तर बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचाकडून मारहाण केली गेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।